डे 3 आजचा दिवस आहे, दिवस तिसरा. आणि आज आम्ही एवढ्या थंडीत उठलो आहे, टाईमपास करायला नाही तर मालवणच्या दिशेने निघालो आहे. ते आमची भरपूर ॲक्टिव्हिटी करायला, वॉटर गेम करायला. तरीसुद्धा नाही, इथे खूप थंडी वाजत आहे, तरीसुद्धा उठलो. एवढं सकाळी उठायची मला अजिबात सवय नाही. मी 9, 9:30, 10च्या नंतरच उठतो, पण काय करणार, उठावं लागलं. उठलो आहे आणि मी एकटा नाही उठलो आहे, हे गाढवं पण आमच्याबरोबर उठलेले आहेत. ही माझी, ह्या सगळ्या आम्ही उठलेलं आहे. हाय हाय हाय. आणि याच्या पुढची अपडेट मी तुम्हाला मी थोड्याच वेळात किंवा मालवणला पोचल्यावर देत जाऊ. आम्ही काय करणार. पाणीवाले पाणी. तुम्हाला वाटेल मी पाणीवाला नाही. या साला येड्या आल्या आहेत, त्यांना काय कामधंदे नाही आहे. पाणी मला आणायला पाठवलं आहे, बॉटल पण घ्यायला मागत नाही. ते सगळं सोडा. आता आपण मालवणला पोचलो आहे, मालवण एस टी स्टँडवरती. आणि याच्यानंतर आम्ही स्कुबा ड्रायव्हिंग करायला आणि वॉटर गेम करायला जाणार आहोत तारकर्ली या मालवण बीचवरती. ते तुम्हाला मी थोड्या वेळाने सांगेन. आणि ह्यांना मी आता साऱ्यांना ही बॉटल देऊन येतो. ए पकडा रे बॉटल. ये बोल काय बोल. पहिल्यांदा बोलते, कॅमेरा चालू आहे. मला आठवते ह्यांना साल्यांना ना मी नेहमी देतो बोलायला, पण हे लोक ना मला ना असंच असतं. जाऊ दे, आता आल्या ते बोलून नाही. तो खूप ओव्हर ऍक्टिंग करतो. आम्ही माझी खूप दिवसाची इच्छा आता पूर्ण होणार आहे. फायनली माझं मालवणला यायचं ड्रीम पूर्ण झालेलं आहे. लव यू शिल्पा. मला पण चेन्नईला घेऊन जा. आणि आता आहे ना तुमचा मेन अँकर मी जास्ती झाले. सगळं ऐकलेलं आहेत ना, ते सगळं खरंच आहे. म्हणजे असेच बडबडत असतात. आणि थँक करत होती, लबी करत होती ती. जाऊ दे, लक्ष देऊ नका. पण आता आम्ही जाणार आहे स्कुबा ड्रायव्हिंगला. आता आमचा स्कुबा ड्रायव्हिंगचा इन्स्ट्रक्टर येत आहे. नारायणी वॉटर क्लब काय ते आहे, तिथे आहे. ते तुम्हाला सांगू डिटेल्स काय आहे ते. आणि जर तुम्ही स्कुबा करणार आहे ना, पॅरासिलिंग आम्ही सगळे करू. नाही तुम्ही काय बोलायचं तर बोलून घ्या. स्कुबा करायचं काय, फक्त स्कुबा करायचं. अरे घाबरू नका, तुम्हाला इकडे कोण बघायला आलं ना, तुम्ही स्कुबा डुबलात तरी आम्ही कोणाला सांगणार नाही आहे, कळलं. आणि हा बघा आमच्या डायरेक्टरने आत्ताच जस्ट नवीन लुक केला आहे. ह्याचं क्रिएटेशन आलेलं आहे शिल्पा आणि शीतलला, की त्यांनी नवीन कॅप घातलेली आहे. फेशियल सगळं केलेलं आहे, ते ह्यानेच केलेलं आहे. हा डायरेक्टर आहे आणि आम्ही ॲक्टर्स आहोत. पोचलेलं आहे मालवण बंदरावर. सुंदर असं बंदर आहे हे. आणि समोरून इथूनही सुंदर असा मालवणचा किल्ला, सुप्रसिद्ध शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग हा नावाचा एक किल्ला बांधलेला, तो इथे तुमच्या समोरच आहे. आणि तुम्हाला कळेल तिकडे मालवणचा. त्या दोघी आहेत ना, पुढे गेलेत लय आगाऊ आहेत. हाय, आम्ही आता पॅरासिलिंग करायला चाललेलो आहे. बोटीत बसलेलो आहे. आणि आता आम्ही पॅरासिलिंगच्या दिशेने आम्ही निघालेलो आहे. पहिल्यांदा मी न घाबरता गेलो. आणि तुम्हाला कसं वाटलं वर जाऊन? खूप वेगळा अनुभव वाटतो, खूप हायटेड वाटते. एक दुःख वाटलं की मोबाईल हातात पाहिजे होता, ती व्हिडिओ शूट करू शकता तुमच्यावर. म्हणजे मोबाईल तुटला तरी चालला असता. हा चल, पैसे भरून ये तिकडे 800 रुपये परत. पैसे भरून ये जा परत यायला. माझ्याकडे नाही तिकीट.
शिल्पा बाय. हाय, आत्ताच आम्ही पॅरासिलाईन करून आलेलो आहे आणि आता आम्ही सगळेजण स्कुबा डायव्हिंगला जात आहे. तरीसुद्धा आमच्याकडे भरपूर असे मोठे असे इन्स्ट्रक्टर आहेत आमच्याबरोबर. तशी आम्ही आता सगळेजण शीतल, शिल्पा आणि मी आणि माझ्याबरोबर ज्ञानेशसुद्धा आम्ही स्कुबा डायव्हिंग करायला जात आहोत. थोड्याच वेळाने स्कुबा डायव्हिंग करून आल्यावरती त्याचे एक्सपिरियन्स शेअर करतो आम्ही. बाय. हाय फ्रेंड्स, आता जलपरी स्कुबा डायव्हिंग साठी चाललेली आहे. सो प्लीज एकदा तिला सगळ्यांनी बघून घ्या. शिल्पा, say hi. ही आहे गुंदवलीची जलपरी. आमचा कॅमेरामॅन ज्ञानेश आणि आमची खास फ्रेंड शिल्पा हे पहिले स्कुबा डायव्हिंगला जात आहे. नंतर आम्ही जाऊ. त्याच्याबरोबर तुम्ही ज्ञानेश बघू शकता. हाय ज्ञानेश. हाय. हां, चला आता थोड्या वेळाने तुम्हाला स्कुबा डायव्हिंगला चाललेली आहे ज्ञानेश बरोबर. हे तुम्ही
आम्ही स्कुबा डायव्हिंग करून आलो. खूप म्हणजे खूप मजा आली. म्हणजे आम्ही सर्वजण स्कुबा डायव्हिंग करून आलेलो आहे. भरपूर मजा आलेली आहे. आमच्याबरोबर ज्ञानेशसुद्धा होता स्कुबा डायव्हिंग करायला. ज्ञानेशसुद्धा होता. नारायणी वॉटर स्पोर्ट यांच्यातर्फे आम्ही स्कुबा डायव्हिंग केली आहे. त्यांची सर्व्हिस आणि सर्वसुद्धा सर्व त्यांची सर्व्हिस आणि त्यांची ट्रेनिंग, त्यांचे ट्रेनर कसे आहेत तुम्ही सांगू शकता. तुम्ही यांच्याकडनं स्वतः ऐका. ज्ञानेश कसे होते ते? खूप चांगले ट्रेनर होते आणि खूप भीती घालवली मला. कसे होते ते? अरे जोरात बेटा ऑसम. मजा आली ना स्कुबा डायव्हिंग करायला? मजा आली ना? आणि हा आमचा उमेशच ना तुम्ही? हा आमचा इथल्या सगळ्या हात सांभाळतो. इथे अजून एक आमचा मित्र आहे, इथे झालेले आहेत मित्र, हे सगळे ऑसम आहे. आणि ह्यांच्याकडे तुम्ही ते मालवणमध्ये आलात तर स्कुबा डायव्हिंग करायला यांच्याकडे ज्या यांचे नंबर आणि सगळे डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही टाकतो, ते तुम्ही यांच्याकडे घ्या. तुम्हाला कम्फर्टेबल आणि बेस्ट टू लेस रेटमध्ये हेच तुम्हाला देतील. आणि सर्व्हिस एवढी ऑसम आहे. आम्ही जेवढ्यांनी केली एकही न घाबरता आम्ही इथे आलेलो आहे आणि आम्ही कम्प्लीट डन करून गेलेलो आहे. आणि आमचा एक खास मित्र सगळ्यांना नेहमी इंट्रोडक्शन देतात ना, कमलेश. कमलेश आजचा कमलेश हा पण खूप चांगला मित्र आहे. ह्याच्याकडे पण ह्याचा पण नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. तुम्ही तो नसेल, तो कॉन्टॅक्टमध्ये नसेल, ह्याच्याकडे सुद्धा तुम्ही स्कुबा डायव्हिंगसाठी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हे आमचे दोन ट्रेनर होते. उपेंद्र गोखले म्हणून आमचे हे ट्रेनर होते. हा एक होता आणि दुसरा हा दुसरा ट्रेनर होता. त्याने पण खूप चांगली ट्रेनिंग दिलेली आहे. पूर्ण आतमध्ये तुम्हाला अर्धा पाऊण तास आरामात फिरवतात. तुमचा श्वास जिथपर्यंत जात नाही तिथपर्यंत ते फिरवतात. आणि नंतर एकदा तुम्ही श्वास गेला तर त्यांचं काय चुकी नाही ते बरं. इथे खूप सुंदर आणि खूप जास्त प्रमाणात मासेमारी केली जाते. आणि आपल्याला मुंबईमध्ये ओली सुरमई खायला भेटते. इथे अक्षरशः तुम्हाला सुकत घातलेली सुरमई दिसेल. ही आपण अजूनपर्यंत एवढी सुरमई कधी बघितलीही नसेल. म्हणून तुम्हाला सांगतो ही बघा सुकी सुरमई.